नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। थोडंसं मी पाठीमागचं सांगते, काही जण नवीन असतील कदाचित. देवी गीता हा विषय 16 जानेवारी 2014ला सुरू झाला. काही मध्ये करोना काळामध्ये तरी काही दिवस झाला नाही आणि 14 जानेवारी 2020ला नंतर प्रवचन झालं. थोडंसं मी देवी गीतेचं सांगते आणि मग आजचा अध्याय सुरू करते. देवी गीता देवी भागवतामध्ये आली आहे. ते स्कंध 7वा, अध्याय 31 ते 40 असे 10 अध्याय आहेत. जन्मेजयाचा प्रश्न होता व्यास महर्षींना. त्यांनी याची सुरुवात झाली आहे. भगवान ऋषी व्यासांना परमज्योती आदिशक्तीविषयी त्यांनी प्रश्न विचारला आणि मग व्यास महर्षींनी देवानी जो अंबा यज्ञ केला, देवीचा यज्ञ जो केला त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर या स्कंधामध्ये पुष्कळ पुराण टाईप अशा कथा आहेत. कथांच्या द्वारा काही सिद्धांत सांगितले आणि तसं पाहिलं तर हा गायत्री रहस्य असा हा ग्रंथ आहे. म्हणजे पूर्ण जे देवी भागवत आहे त्यामध्ये गायत्री देवीचं आदिशक्तीचं रहस्य सगळं सांगितलेलं आहे. जे पुराणं जर आपण सायंटिफिक दृष्टीने वाचली तर आपल्याला बरेचसे काहीतरी वैज्ञानिक आणि भौतिक म्हणजे प्रत्यक्ष आपल्या अनुभवाला येणारी अशी माहिती मिळते. त्यामध्ये बरीच सुभाषित आहेत, राज्यशास्त्राविषयी आहे, हॉर्टिकल्चर आहे, फ्लोरा अँड फॉना आहे, त्यानंतर ज्योतिष आहे, आयुर्वेद आहे. पण दुर्दैवाने काय होतं, पुराणाकडे पाहायची पद्धत ही ते पुराणच आहेत, त्याच्यातली वांगी वगैरे असं असतं. तसं काही नाही आहे. पुराणामध्ये खूप ज्ञान असतं आणि वास्तुशास्त्र वगैरे अनेक शास्त्र त्यामध्ये आलेली असतात. आम्ही ती पूर्ण असं वेगवेगळे सेक्शन काढलेले आहेत त्यातले. आणि त्यामुळे जर नीट अभ्यास केला तर त्या वेळातली त्या काळातली वैज्ञानिक प्रगती काय होती, लोक कसे राहत होते, सामाजिक स्थिती कशी होती, राजकीय काय होतं, हे सगळं त्यामध्ये आलेलं असतं. या स्कंधामध्ये या ग्रंथामध्ये अर्थातच देवीविषयी आल्यामुळे देवीची उपासना आहे, समाधी आहे, योग आहे, नामजप आहे, श्रीसूक्त पठण आहे. त्याच्यानंतर पोथीचं पारायण केलं जातं, मंत्रजप आहे, कृष्णादी व्रत आहेत, मानसपूजा आहे, हवन, न्यास, अहिंचं महात्म्य मी सांगितलेलं आहे, भुवनेश्वरीची सगुण पूजा त्यामध्ये येते. त्यानंतर चैत्र शुद्ध नवमीला जे देवीचं प्रकटन झालं त्याच्याविषयी माहिती आहे. यामध्ये देवीचे अनेक जे मंत्र आले त्यामध्ये देवी गायत्री मंत्र आहे, महालक्ष्मीचे विद्महे सर्वशक्तीचे धीमही तन्नो देवी प्रचोदयात्. तसे यामध्ये वेदांत पण आहे, विवर्तवाद सांगितलेला आहे आणि देवी प्रणव जो भीम तोही सांगितला आहे. तर देवीने याची जी आपण देवी गीता आता वाचतोय तर त्याचं सुरुवात अशी आहे की कशासाठी तुम्हाला माझी मदत हवी आहे असं देवीने विचारलं. त्यावेळेला देवाने सांगितले की तारकासुराचा वध भगवान शंकरांच्या पुत्राकडून होणार आहे, पण भगवान शंकर समाधीमध्ये लीन आहेत, सतीने देह आपला यज्ञामध्ये दिलेला आहे. तर आता त्याला मुलगा होणं किती अवघड आहे. तेव्हा तू देवी तू प्रकट हो, भगवान शंकरांशी विवाह कर.
असं सांगितल्यानंतर देवी म्हणते की मी हिमालयाच्या पोटी जन्म घेईन. आणि मग हिमालयाने असं विचारलं की तू माझा पिता म्हणून स्वीकार केला आहेस खरं, पण तू माझ्याकडे कन्या म्हणून आल्यानंतर तू जगाची जननी आहेस, तुझा मी सांभाळ कसा करू? एवढ्या मोठ्या विभूतीचा म्हणजे परमात्म्याचाच सांभाळ करायचा आहे, तर तो किती अवघड आहे. तू मला काहीतरी मार्गदर्शन कर, तुझं स्वरूप मला सांग की मी कशा प्रकारे तुझं लालन पालन करावं. मग देवी जे सगळं सांगते तीही देवी गीता आहे. त्याचं ज्ञान पण आहे, योग आहे. देवी अथर्व शीर्षामधला विषय त्यामध्ये आलेला आहे. आदिशक्तीचं रूप आहे, माया आहे, परमेश्वराचं सूक्ष्म रूप आहे. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं तो लिंगदेह अंतःकरण चतुष्टय, देवीच्या शरीराचे 2 भाग, एक सात्विक, शुद्ध सात्विक आणि मलिन सात्विक. त्याच्यामध्ये जीव म्हणजे काय असतं, आपण म्हणतो ना आपला जीव आहे किंवा जीव गेला वगैरे, तर जीव म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर जीव ईश्वर ह्याचा संबंध, सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, हे सगळं सांगून देवीचं विश्वरूप आलेलं आहे. ते भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेमधल्या विश्वरूपापेक्षा थोडंसं वेगळं आहे. त्यानंतर ज्ञानयुक्त कर्म कसं करावं. कर्म अज्ञानातून निर्माण होतं, त्यामुळे कर्माने अज्ञानाचा नाश होईल असं नाही आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न आहे. त्यामध्ये महावाक्याचा उपदेश आहे, ध्यान प्रक्रिया आहे, अष्टांग योग आहे, योगासनं आहेत, वायुधारणा म्हणजे प्राण कसे कुठे धरायचे ते आहे, शरीरामधल्या 3.5 कोटी नाड्या सांगितल्या आहेत, षटचक्र आहे, चित्तलय कसा करायचा, ब्रह्मविद्या काय आहे, गुरुमहात्म्य काय आहे, अभेद भक्ती, ज्ञानयुक्त भक्ती, हे विषय सगळे आलेत आणि ते आपण अभ्यासलेले आहेत. कोणी पूर्वी ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात असेल. त्यानंतर आपण मोक्षाची इच्छा मनुष्याला कधी होते तो 8व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. नंतर देवी क्षेत्र आणि त्या ठिकाणी होणारी देवीची उपासना, एवढे विषय आजपर्यंत झालेले आहेत. आज आपण 9वा अध्याय पाहणार आहोत. 9व्या अध्यायामध्ये पूजाविधी आहे. तसा हा अध्याय सोपा आहे. आधीचे थोडे अवघड होते सांगायला पण, आणखीन त्याची उपासना पण करायला. तर 9व्या अध्यायामध्ये आपल्याला पूजाविधी आहे आणि आपण जी पूजा करतो तर ती काय आहे हे आपल्याला कळेल. म्हणजे का पूजा करायची, कशी करायची, पूजेचं महत्त्व काय आहे, हे सगळं यामध्ये येईल. हिमालय उवाच देवदेवी महेशानी करुणासागरांबिके ब्रूहि पूजाविधीं सम्यक यथावत अधुना निजम. तुझा पूजेचा सगळा विधी सांग. तू करुणासागर आहेस, महेशानी आहेस, जगदंबा आहेस. श्रीदेवी उवाच, ते असं म्हणते की हे राजन, मला जो पूजाविधी प्रिय आहे तो मी तुला सांगते, पण श्रद्धापूर्वक श्रवण कर. श्रवण करण्याचं जे महात्म्य आहे तर त्यामध्ये आधुनिक जे एज्युकेशनिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट जे आहेत, त्यांनी श्रवणाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. कारण लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग हे 4 कम्युनिकेशनची साधनं आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते कशी करायची, त्याची थिअरी काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो, आई सांगते, वडील सांगतात. म्हणजे श्रवण आपल्याला माहिती, पण श्रवणाचं शास्त्र आपल्याला माहिती नसतं. पण ते थिअरी ऑफ लिसनिंग म्हणून ते आहे. त्याच्यामध्ये खूप विचार नवीन एज्युकेशनिस्ट वगैरे आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि दासबोधामध्ये 4 समास आहेत विविध ठिकाणी आलेले श्रवणाविषयी. त्यामध्ये त्यांनी श्रवणशास्त्र सांगितलेलं आहे, कशा प्रकारे श्रवण करावं. एवढंच नाही तर ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायाच्या सुरुवातीला आणि अध्यायाच्या शेवटी पुढचा अध्याय कसा श्रवण करायचा
किती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे सांगितले. पण दुर्दैवाने काय होतं की आपण कुठल्याही सिद्धांताकडे लक्ष देतच नाही. एक भक्तिभाव म्हणून फक्त ग्रंथ वाचतो आणि त्याच्यामुळे आपले ग्रंथ खूप मागे पडलेत सगळे. ज्यामध्ये शास्त्र आहे ते शास्त्र कोणाला सांगितलंही गेलेलं नाही. जे कोणी लिहितात तेही भक्तिभावाने लिहितात, जे कोणी बोलतात तेही भक्तिभावाने बोलतात, पण त्याच्यामध्ये जे शास्त्र आहे ते आलेलं नाही आहे. म्हणून जे थिअरी ऑफ लिसनिंग याच्याविषयी जो मुलांच्यासाठी म्हणा, मोठ्यांच्यासाठी म्हणा, प्रोफेसर लोकांच्यासाठी म्हणा, कारण चांगलं श्रवण केल्याशिवाय चांगलं बोलता येत नाही. कळालंच नाही तर बोलणार काय तुम्ही? हाऊ टू कम्युनिकेट कसं कळणार तुम्हाला? त्यामुळे इथे सुद्धा त्यांनी सांगितले की श्रद्धापूर्वक ऐक. श्रद्धा म्हणजे इथं भोळा भक्तिभाव नाही आहे, तर त्याच्यावरती धारणा, सत्य धारणा म्हणजे श्रद्धा. तर त्या गोष्टीवरती धारणा करून ऐकलं पाहिजे, तर ते आपल्याला त्याचं सगळं कन्सिव्ह होतं, परसिव्ह होतं ते. नाहीतर अजिबात त्याचं वेगळ्या प्रकारानेच एक ऐकतो, एक समजतो. म्हणजे पूर्वी जसं लहानपणी गंमत म्हणून सांगायचे की गुरुजींनी सांगितले 4, मी ऐकले 8, पाटीवर लिहिले 4, असं काहीतरी. आणि मग आमचा उंदीर बघा सगळं मिळून. म्हणजे गुरुजी काय सांगतात ते मुळातच ऐकलेलं नाही. तेव्हा तसं झालं तर आपल्याला कुठलाही ग्रंथ कळणार नाही, कुठलंही ज्ञान होणार नाही. त्यामुळे थिअरी ऑफ लिसनिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे ते आधी श्रवण कसं करायचं हे शिकलं पाहिजे, मग त्याच्यातून आपल्याला कळेल. म्हणून ते सांगते की श्रद्धापूर्वक ऐक म्हणजे सत्य धारणा त्याच्यावरती ठेव. तुम्ही जे सांगते आहे ते खरोखर किती उपयोगाचं आहे हे ध्यानात आणून तू ऐक, असं सांगितलेलं आहे. मग ती सांगते की माझी पूजा 2 प्रकारची आहे. एक बाह्य पूजा आहे आणि एक अंतरपूजा आहे, अंतरंग पूजा आहे. मानसपूजा शब्द आपला ओळखीचा आहे. बाह्यपूजासुद्धा 2 प्रकारची आहे, वैदिक आणि तांत्रिक. वैदिक पूजासुद्धा पुन्हा 2 प्रकारची येते. एक विश्वरूपाची पूजा आहे आणि एक मूर्तिरूपातली, सावयव अशी मूर्तिरूपामधली पूजा आहे. ही दोन्ही पूजा कशा प्रकारे करायच्या ते इथं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं आपण करण्यासारखं आहे. म्हणजे देवी गीता नुसती वाचली, पारायण केलं आणि संपलं. नुसतं रिसायटेशन करावं, ते करू नये असं अजिबात नाही आहे, पण नुसत्या रिसायटेशननी विषय कळतो असं नाही आहे. त्या विषयाच्यामध्ये समजून घेण्याचा जो भाग आहे त्यांनी तो आधी आपल्याला समजला पाहिजे. त्यामुळे देवी गीता म्हणणं, चातुर्मासामध्ये रोज म्हणणं, तर त्याचा फारसा नाही उपयोग होणार. त्यांनी जे सांगितलं आहे ते यू शुड फॉलो इट. तर आपल्याला ते त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे. तर ही 2 प्रकारची जी पूजा आहे ती विश्वरूपाची पूजा आहे आणि मूर्तीची पूजा आहे. तर विराट रूपाची पूजा कशी करणार आपण? आपण आपल्याकडे गणपतीबरोबर गौरी येतात. तर ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजे काय याच्याबद्दल इतकं कन्फ्युजन आहे. परंपरागत सगळे करत आलो आहे आपण, ज्येष्ठा आणि कनिष्ठा. मग दरवेळेला आता तर काय व्हॉट्सॲप हे आहे त्याच्यामुळे वाटेल ते त्याच्यामध्ये आलेलं असतं. कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं. पण आपण कधीही ज्ञान घेतलं नाही की ज्येष्ठा म्हणजे कोण आहे, कनिष्ठा म्हणजे कोण आहे. आणि त्यामुळे आपल्याला काय, आपण नुसते फॉलो करतो, आपली परंपरा आहे म्हणून. मग कोणी म्हणतं गणपतीच्या बहिणी आहेत, कोणी म्हणतं गणपतीची आई आहे, कोणी काय सांगतात, कोणी काय सांगतात. पण ॲक्च्युअली ते सगळ्या विश्वरूपाचं प्रतीक म्हणून आपण त्या ज्येष्ठा कनिष्ठा येतो. पहिली आहे ती संतानाच्या संबंधामध्ये सगळं आहे. पूर्ण आपल्या मुलांचं रक्षण. कारण पूर्वी एपिडेमिक्स जे यायचे त्याला लसी वगैरे नव्हत्या. आता किती लहान मुलांना 12 वर्षापर्यंत वेगवेगळे इनॉक्युलेशन्स दिली जातात. त्यावेळेला ते नव्हतं. त्यामुळे देवी भागवतातच कथा आलेली आहे. स्कंदपत्नी जी आहे देवसेना, ती मुलांचं सांभाळ करणारी देवी आहे, ज्याला जीवती म्हणतो आपण. जिने बाळाला जिवंत केलं ती जीवती. आणि त्या लहान मुलांना सांभाळ करण्यासाठी म्हणून जे जे काही उपाय आहेत त्या उपायांनी संतती जगावी म्हणून पहिली जी पूजा असते ती शुक्रवारी जी आपण जीवती बसवतो
तिची. आणि बाकी दुसरी जी आहे यशलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, जयलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनलक्ष्मी, अशा अष्टमहालक्ष्मींचं ती प्रतीक आहे. ती कनिष्ठा म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांची पूजा आपण प्रत्यक्ष कुठे करू शकत नाही, म्हणून आपण त्याचं प्रतीक उभं करतो. आणि आपल्यालाही माहिती असतं की आपण मुखवटा बसवला आहे, अमुक केलं आहे, आपण तयार केलेली असते आणि मग आपण तिची पूजा करतो. पण हे जर समजून केली तर आपल्याला ती जास्त चांगल्या प्रकाराने करता येते आणि आपण का करतो आहोत ते कळतं. मग हे परंपरागत नवीन मुली काय म्हणतात, आमचा नाही विश्वास याच्यावरती, तुम्हीच उभी केली आहे, तुम्हीच पूजा करताय, त्याच्यात काय अर्थ आहे. आणि मग व्हॉट्सॲपचं सगळे वाटेल ते येत असतं त्याच्यावरती. तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही ज्या दोन्ही पूजा आणि नंतर ज्या पूजा सांगितल्या, हा संबंध अध्याय खूप चांगला आहे. तर ती कशी करायची पूजा, तर ही विश्वरूपाची एक पूजा आहे. विश्वरूपाची जी पूजा आहे त्याच्यामध्ये देवीचं ध्यान श्लोक वगैरे असं काही नाही, कारण विश्वरूपाला कुठलं ध्यान नाही ना. हजारो डोळे, हजारो मस्तकं, हजारो हात, हजारो पाय, त्याचं ध्यान तुम्ही कसं करणार. म्हणून त्याची दीक्षा घ्यावी लागते आणि वैदिक पूजा करावी लागते. ती सांगते मी आधी, इथलं जे वर्णन आहे ते सांगते. आणि मूर्तिरूपातली जी पूजा असते त्याचं आपण ध्यान करतो. म्हणजे अन्नपूर्णेचं पूजे असताना आपण अन्नपूर्णेचं ध्यान करतो, किंवा रामरक्षा म्हणताना रामाचं ध्यान करतो, गणपतीचं ध्यान करतो. गणपतीची पूजा करताना सगुण मूर्तीचं ध्यान करता येतं. त्याचे आपण अवयव सांगतो, हातामध्ये शस्त्र काय आहेत ते सांगतो, त्याचा रंग कसा आहे, कपडे कुठल्या रंगाचे घातलेत, हे सगळं त्या ध्यानामध्ये असतं आणि मग त्याची पूजा असते. दुसरं आहे जे तंत्रोक्त जी पूजा आहे त्यामध्ये पण दीक्षा घ्यावी लागते आणि मग त्याची प्रकारे पूजा करता येते. तर आता आपण विश्वरूप देवीची पूजा कशी असते ते बघूया. आता जे मागे आपण आधीच्या अध्यायामध्ये देवीचे विश्वरूप पाहिलेलं आहे आणि ते थोडंसं भगवद्गीतेच्या विश्वरूपापेक्षा वेगळं आहे. तर यामध्ये तिथं असं म्हणलं आहे की हे जे मी तुला आधी रूप सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये अनंत मस्तक आहेत, अनंत नेत्र आहेत, अनंत चरण आहेत, सर्व शक्ती या ज्या आपल्या निसर्गामध्ये शक्ती दिसतात, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, जलशक्ती आहे, है ना, जमिनीमधली ऊर्जा आहे, ह्या सगळ्या शक्ती ह्या देवीचं स्वरूप आपण घेतो. त्यांची पूजा करता येत नाही म्हणून त्यांना मूर्त रूप दिलेलं आहे. पूर्वी मूर्ती नव्हत्याच, पूजा ही अशीच असायची पंचमहाभूतातलं घेऊन. पण नंतर आगमामध्ये मूर्तीपूजा आली. सगळ्या शक्तींची पूजा आहे, त्याचं नमस्कार करायचं. म्हणजे उपासकांनी कसं असावं, तर शांत असावं, सावधान असावं, दंभ आणि अहंकार ही असं काही नको आपल्याला. आपण कमी आहोत, अल्पशक्त आहोत असं समजून ही पूजा करायला पाहिजे. तर मी कोणीतरी मोठा श्रीमंत आहे आणि मी पूजा बघा कशी वैभवशाली करतोय, असा त्या ठिकाणी अहंकार नको. एकदा वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज नेहमी उत्सव करायचे. ते दत्त जन्माचा उत्सव खूप मोठा झाला तर आपल्यासारखे गृहस्थ कोणी देतात देणग्या वगैरे आणि उत्सव केला जातो. तर त्यावेळेला असेच दोघं तिघं बोलताना स्वामी महाराजांनी ऐकलं की बघा आपण एवढी देणगी दिली, मग उत्सव किती छान झालं. तर ते म्हणाले असं म्हणायचं नसतं, हे तुमच्या कोणाचा अधिकार नसतो. ते म्हणाले या मी तुम्हाला दाखवतो. मग त्यांनी एका खोलीचं दार उघडून दाखवलं. ती खोली सगळी संपत्तीने भरलेली होती, दागिने वगैरे. ते म्हणले हे माझ्या दत्ताचं धन आहे, यातलं तुम्ही घेतलेलं, तुम्हाला जे मिळालं ते तुम्ही दिलेलं. तेव्हा असं शाठ्य नको की मी खूप श्रीमंत आहे, मी खूप छान पूजा करतो, माझ्याकडे सगळी चांदीची उपकरणं आहेत, अमुक आहे तमुक आहे, असं काहीही पूजा करताना मनामध्ये असता कामा नये. म्हणून अहंकाररहित राहून पूजा करायची.
विश्वरूपाची जी पूजा आहे त्याच्यामध्ये जप आणि ध्यान महत्त्वाचं. ध्यान विश्वरूपाचं करायचं आहे, की जो सहस्र शीर्षा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद जो आहे त्याची करायची आणि अत्यंत शरणभावाने. कारण प्रपत्ती फार महत्त्वाची असते. आपण देवाला जातो आणि देवा म्हणतो मी तुला शरण आहे, पण त्यामध्ये मी तुला शरण आहे बघ माझं काम कर, हा कुठेतरी भाव असतो त्याच्यामध्ये, की मी इथंपर्यंत आलो आहे तुला नमस्कार करतो आहे हे बघ तुझं भाग्य आहे. तेव्हा अशा प्रकारचा जर अहंकार असेल तर त्याचा उपयोग नाही. त्या प्रपत्ती हवी त्या ठिकाणी, नम्रता हवी. केव्हाही मोठ्या लोकांशी बोलताना, गुरूंशी बोलताना, कितीही जरी आपण मोठे झालेलो असलो तरीसुद्धा आपल्याला पहिल्यांदा गुरूंनी मार्गदर्शन केले, त्यामुळे ते जरी आत्ता आपल्यापेक्षा कमी शिकलेले असले तरीसुद्धा नम्रभाव असला पाहिजे, हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर खूप अलीकडं तर लहान लहान मुलांना एवढाला पगार मिळतो, त्यांना असं वाटतं वडिलांपेक्षा मोठे झालो आपण. त्या वडिलांनी आपला जो सांभाळ केलेला आहे, ज्यामुळे आपण आज उभे आहोत, ते मुलं विसरतात. तेव्हा असं होता कामा नये. त्यानंतर त्या ठिकाणी भगवद्गीतेप्रमाणे यज्ञ दान तप आणि कर्म यांनी विश्वरूपाची उपासना आहे. म्हणजे ती मूर्ती घेऊन तुम्ही बसलाय आणि अर्ध्या तासामध्ये पूजा केली आहे अशी ही पूजा नाही आहे. तर यज्ञ माहिती आहे भगवद्गीतेने परस्परम भावयंत हा म्हटलं आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याने एकमेकांसाठी काम करायचं आहे. यज्ञेन यज्ञमयजंत देवा आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो ना, म्हणजे हा जो कर्मरूप यज्ञ आहे त्यांनी त्याची उपासना आहे. आणि देण्याचा भाव आहे. यज्ञामध्ये काय करतो आपण, इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हणतात, म्हणजे त्याग केला जातो. मग त्याग न करता यज्ञ होऊ शकत नाही. तेव्हा यज्ञ दान तपः कर्म जे म्हणणे न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम, असं 18व्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे भगवद्गीतेतला. तेच इथे सांगितलं आहे. विश्वरूपाची जर पूजा करायची असेल तर यज्ञ, दान, तप आणि कर्म या 4 गोष्टी कराव्या लागतात. यज्ञ म्हणजे तुम्ही काहीतरी द्यायचं, प्रत्येक वेळेला दिल्याशिवाय मागायचं नाही, नाहीतर ते नाही वसह तो चोर ठरला जातो. आणि दान जे आहे ते आपल्याकडे जी शास्त्र आहेत त्यामध्ये कलियुगामध्ये जो धर्म राहिला आहे तो एका पायावर आहे. तुम्ही भागवत ऐकलं असेल अनेक वेळा. भागवतामध्ये सांगितलं आहे ना, 3 पाय गेलेले आहेत धर्माचे, एक पाय शिल्लक आहे. तो आहे तो दान. बाकी सगळे नाहीच आहेत आता, है ना. सत्य, तप काहीच राहिलेलं नाही आहे. ना सत्य बोलणारे लोक राहिलेत, ना तप करणारे लोक राहिलेले आहेत. आपल्याला दिसतं आता टी व्हीवर तुम्ही बातम्या बघत असाल की कोण किती खरं बोलतं आणि कोण काय बोलतं. तेव्हा हे सगळे नाही आहेत धर्माचे पाय. म्हणजे दान आहे तर त्याच्याविषयी त्यांनी जो आता म्हणजे जी स्मृती आहे ती पराशर स्मृती आहे. कलियुगासाठी जी स्मृती आहे ती पराशर स्मृती आहे. सत्ययुगासाठी मनुस्मृती होती. नंतर त्रेतायुगासाठी शंखलिखित स्मृती आहे. द्वापर युगासाठी याज्ञवल्क्य स्मृती आहे आणि कलियुगासाठी पराशर स्मृती आहे. तेव्हा मनुस्मृतीला लोक धरून बसलेत, पण आता जी उपयोगात आणली पाहिजे ती पराशर स्मृती. आणि पराशर स्मृतीमध्ये जास्तीत जास्त प्रायश्चित्त आणि दान सांगितलेलं आहे. कारण लोकांच्या हातून धर्मपालन होणारच नाही, चुकणारच आहे काही ना काहीतरी. कुठलंही कर्म करायचं म्हटलं तरी ते सदोषच होतं. त्यामुळे प्रायश्चित्त विधी खूप दिलेले आहेत त्यामध्ये. आणि दान म्हणजे त्यानिमित्ताने तुम्ही दान करा. मग दान कधी करावं, कुठं करावं, आपल्या जे नक्षत्र असतं जन्माचं त्यावेळेला, आपल्या मुलांचं नक्षत्र, आपल्या आईवडिलांचं नक्षत्र त्या दिवशी दान करावं. पर्वकाळी दान करावं, तीर्थक्षेत्री दान करावं, कुठेही रस्त्यात कोणालाही दान. आणि दान सत्काराने करावं. उभ्या काहीतरी दिले आणि मी दान केले तसं नाही. त्याला व्यवस्थित
हळद कुंकू लावून जे काय आपले विधी असतात त्याप्रमाणे करा, असा मोठा विषय आहे. तप तर आहे. तपश्चर्या ही 12-12 वर्ष कमीत कमी एखादी गोष्ट करावी लागते, त्याला तप म्हटलं जातं. आणि कर्म आपल्या आश्रमधर्मानुसार, वर्णधर्मानुसार शास्त्रोक्त कर्म जे आहे, गीतेने म्हणलं तस्मात शास्त्र प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित, शास्त्रशुद्ध कर्म करायला पाहिजे. मग ही खरी विश्वरूपाची पूजा होते. कर्मयुक्त ध्यानयोग किंवा भक्तिमिश्रित ज्ञानयोग दोन्ही पाहिजे. तुम्हाला नुसतं ध्यान करायचं असेल, शांत बसून राहिले आणि बाकीच्यांनी सगळं तुमचं करायचं असं अपेक्षित नाही. आपलं आपलं कर्म तर करायलाच हवं आणि कर्म करत असताना ध्यान ठेवायला हवं आणि भक्तियुक्त ज्ञान हवं. नुसतं ज्ञान नको, कारण त्याचा पण अहंकार होतो. खूप शिकलो आहे, खूप ज्ञान आहे, खूप वाचन केलं आहे, त्याचा अहंकार होतो माणसाला. त्यामुळे कर्म, भक्ती, ध्यान हे ह्या विश्वरूप उपासनेमध्ये महत्त्वाचं आहे. शास्त्रशुद्ध कर्माचरण श्रुती आणि स्मृतीमध्ये सांगितलेलं. कारण वेदोखिलम धर्ममूलम असं वाक्य आहे. सगळं जे मूळ आहे ज्ञान, ते सगळं वेदांच्यामध्ये आलेलं आहे. आणि आता लोक खूप जागरूक झाले. ते काही शास्त्रज्ञसुद्धा आता वेदांचा अभ्यास करायला लागलेत आणि त्यामध्ये नुसती सूक्तं जी आहेत, त्या सूक्तांच्यामध्ये जे विज्ञान आलेलं आहे ते आता ते काढायला लागलेत बाहेर. प्रश्न फक्त एवढाच की सगळं उलगडत नाहीत. ते जे टेक्निकल शब्द आहेत ते सगळेच्या सगळे उलगडत नाहीत. किंवा एखादी वस्तू तयार करायची म्हटली तर त्यामध्ये समजा 12 इन्ग्रेडियंट्स असतील तर 10चा अर्थ लागतो, 2 काय आहेत त्याचा अर्थ लागत नाही आणि मग ते करता येत नाही असं. कारण ते ज्ञान असणारे लोक आता कमी झालेत. पूर्वी बघा तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये काही जे शब्द वापरले जात होते, वरवंडी म्हणा, आता ते मुलांना कळणार नाहीत. वळसण, वरवंडी, बोकारं हे शब्दच आता मुलांना माहिती नाही. त्यामुळे अर्थ लावणं नवीन लोकांना तो अवघड जातो, कारण त्यावेळेचे शब्द, पारिभाषिक शब्द जे असतात ते लागत नाहीत. पण वेदांमध्ये सगळं ज्ञान आहे आणि ते आता खूप, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमधले पेपर्स मी ऐकलेले आहेत. नंतर बाकी टेक्नॉलॉजी, आर्यभट्टांचं गणित वगैरे तर माहिती आहे, ज्योतिष माहिती आहे, शंकू माहिती आहे, म्हणजे भूमिती माहिती आहे. पण हे बाकीचे सगळे जे ज्ञान आहे, नौकानयनशास्त्र आहे, त्यानंतर सूर्यचंद्र एकमेकांपासूनचं अंतर, त्यांची फिरण्याची गती, ते सगळं वेदांमध्ये सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते सूक्त उलगडल्यानंतर रेशो पण काढला आहे त्यांनी. म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यातलं अंतर, पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर आणि या दोन्ही अंतराचा काही जो रेशो येतो तो पण काढलेला आहे. म्हणजे आता हा अभ्यास बरेच लोक करत आहेत. त्यामुळे श्रुती स्मृतीमध्ये जे सांगितलेलं आहे तो धर्म आहे, त्याप्रमाणे हे सगळं आपण आचरण करायचं आहे. आता एक मोठा महत्त्वाचं खूप त्यांनी सांगितलेलं आहे की वेदप्रामाण्य का मानायचं, बाकीच्या लोकांनी सांगितलेलं प्रमाण का मानायचं नाही. आपण म्हणतो ना आता अनेक ग्रंथ येतात, पुस्तकं येतात बघा, तर त्यामध्ये महाभारतातला कर्ण, त्याच्यावर किती अन्याय झाला आहे, कर्ण किती मोठा होता वगैरे अशी पुस्तकं आहेत. किंवा रामाने सीतेवर कसा अन्याय केला, ती प्रेग्नंट असताना कसं तिला सोडलं, मग त्याच्याविषयी लोक लिहितात. आणि अनेक असे जे आहेत की ज्या व्यक्तिरेखा त्या ग्रंथामध्ये महत्त्वाच्या नाहीत, पण हे लोक त्यांना असं वेगवेगळे काहीतरी काढून मग नावं ठेवत बसतात किंवा जे काही त्याच्याविषयी विपरीत लिहायचं ते लिहितात आणि अपप्रचार होतो या ग्रंथांचा बराचसा, किंवा लोकांची श्रद्धा उडते त्याच्यावरची. तर असे ग्रंथ प्रमाण मानायचे का, हा एक प्रश्न असतो. मग कोणी सांगितलेलं आहे? विवेकानंदांचं वचन आहे की आपल्याला एखाद्याने सल्ला दिला तर तो सल्ला देणारे कोण आहेत, त्यांची योग्यता, त्यांचा अधिकार
हे सगळं लक्षात घेऊन मग आपण तर ऐकायचं की नाही हे ठरवायचं असतं. कोणीही काही सांगितलं म्हणून ऐकलं तर ते संस्कृतमध्ये एक गोष्ट आहे बघा. एक घोड्यावरून वडील आणि मुलगा चाललेले असतात. तर मुलगा घोड्यावर बसतो आणि वडील घोडा धरून चालत असतात. तर एक जण म्हणतो की काय आहे वेड्यासारखं, तू वडिलांना चालायला लावलंयस, तू एवढा तरुणा मुलगा, लहानच असतो पण तू, वडिलांचे पाय दुखतील तर तू त्यांना बसव. मग तो मुलगा खाली उतरतो, वडील बसतात. पुढे दुसरा माणूस म्हणतो की काय वेड्यासारखं आहे, लहान पोराला चालवलंय तुम्ही, म्हणून ते ते उतरतात. मग ते म्हणतात आपण दोघंही बसू. तो तिसरा भेटतो, तो म्हणतो काय वेड्यासारखं दोघं बसून त्या घोड्याचा जीव जाईल, दोघं काय बसून चालत झालं. मग ते दोघंही उतरून चालायला लागतात. चौथा म्हणतो की घोडा असताना काय वेड्यासारखे चाललात तुम्ही. असं शेवटी ते त्यांना कळत नाही काय, म्हणजे प्रत्येकाचं ऐकत बसलं की कोण सांगतं आहे, कोण सल्ला देतं आहे, हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणाचं ऐकायचं, तिथं वेदांचं ऐका म्हणतात ते. वेद प्रामाण्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उगाच कोणीही काही सांगितलं तर ऐकलं पाहिजे असं नाही. म्हणून काय वेळेला काय होतं की आपण पाहतो, आत्तासुद्धा बघा तुम्ही, भगवद्गीतेवरती खूप पुस्तकं येतात, है ना. बरीच पुस्तकं असतात, बरेच ग्रंथ. थोडेसे आपल्याला समजलं की प्रत्येकाला वाटतं काहीतरी आपण लिहावं त्याच्यावरती. पण असा सर्वंकष अभ्यास करून लिहिलेलं शंकराचार्यांनी किंवा ज्ञानेश्वर महाराज यांचे ग्रंथ, आणि कोणाला तरी थोडंसं आल्यानंतर त्यांनी लिहिलेले ग्रंथ, तर याच्यामध्ये कोणाला प्रमाण मानणार तुम्ही, तर माऊलींना, शंकराचार्यांना असं प्रमाण मानणार की. तसं कोणत्या ग्रंथाला प्रमाण मानायचं हे इथं त्यांनी सांगितले. तर ते म्हणतात की वेदप्रामाण्य मानायचं, कारण वेद हे अपौरुषेय म्हणजे दिसलेले असं आहे, ज्यांना द्रष्टे आहेत ऋषी, त्यांनी लिहिलेले आहेत ते, त्यांनी सांगितलेलं आहे. त्याला चा दोष कुठे लागलेला नाही. म्हणजे साधं बघा तुम्ही, आता आपल्याला भाषांतर करायचं असतं, समजा इंग्लिश कवितेचं भाषांतर मला करायचं आहे, तर मला जेवढी समजली कविता त्याच आशयापुरतं मी करणार ना भाषांतर. ते सुद्धा माझं मराठी किंवा दुसरी भाषा किती चांगली आहे, त्यातले किती चांगले शब्द मी वापरते आणि तो आशय सगळा येणारे शब्द मी वापरते, हे माझ्या शिक्षणावर अवलंबून आहे, माझ्या परसेप्शनवर अवलंबून आहे. पण ते जर मला येत नसेल तर मला त्या पूर्ण कवितेचा आशय जसाच्या तसा मांडता येईल का, नाही येणार. त्यामुळे ज्यांनी कोणी भाषांतर केलं आहे त्याला ते किती समजलेलं आहे, म्हणजे हा दोष त्याच्यामध्ये येतो, पुरुष दोष असं म्हणतात त्याला. मग वेदांमध्ये पुरुष दोष नाही, कारण ती श्रुती आहेत. ध्यानावस्थेमध्ये जसे शब्द ऐकायला आले तसे शब्द लिहिले गेलेले आहेत, त्याला पुरुष दोष नाही, म्हणून ते अपौरुषेय म्हटलं जातं. म्हणून ते प्रमाण मानायचे, कारण कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यात काही घुसडलेलं नाही आहे किंवा स्वतःच्या अज्ञानामुळे त्यात काही कमीपणा जातोय असं नाही आहे, म्हणून वेदप्रामाण्य मानायचं. बघ बाकीच्यांनी शास्त्र लिहिली तरी ते म्हणतात तो धर्माभास आहे, धर्म नाही. म्हणजे ज्ञान जे आहे ते भासात्मक येईल, तिथे पूर्ण येणार नाही. म्हणून ट्रान्सलेशन्स जेव्हा आपण वाचतो कुठल्याही ग्रंथाचं, भगवद्गीताचं असं नव्हे, पण एखाद्या कादंबरीचं असू दे किंवा अन्य कुठे कशाचं असू दे, तर तो ट्रान्सलेट करणारा जो मनुष्य आहे ना, तो आपल्या दृष्टिकोनातून ते ट्रान्सलेट करतो. त्यामुळे ते रिअल ट्रान्सलेशन असतं असं नाही. मग त्याला ते काय म्हणतात, भावार्थ म्हणतात किंवा त्याला ते वेगळं काहीतरी नाव देतात. भाषांतर असं होत नाही, तर दुसऱ्या काहीतरी यांनी होतं. म्हणजे तो मग प्रमाण मानायचा का, तर जे मूळ ग्रंथ आहेत ते प्रमाण मानले पाहिजेत. मग मूळ ग्रंथ आहेत वेदांमध्ये, म्हणून वेद प्रामाण्य इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रमाण कोणतं आपल्याकडे, तस्मात शास्त्र म्हटलं. ते शास्त्रामध्ये काय काय येतं, वेद येतात, वेदांचे 4 भाग, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, भागवत पुराण, श्रीमद भागवत पुराण आणि भगवद्गीता, हे ग्रंथ प्रमाण मानायला सांगितलेले आहे. आणि भगवद्गीता
महाभारतात जशी आली तशी मला समजलेली गीता नाही. चुकीचं असतं असं म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये सगळा आशय आला असेल असं आपल्याला 100% म्हणता येत नाही, एवढंच. म्हणून तो जे मूळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचाच अभ्यास आपल्याला करायचा असतो. म्हणून स्मृतींवर ठेवायचा का? स्मृतींना वेदांच्यावर आधारित अशी असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, नाहीतर त्याला प्रमाण मानू नका, असं स्पष्ट इथं म्हटलेलं आहे. नंतर एखादा वेदामधला विषय घेतलेला असेल पण तो विपरीत पद्धतीने जर एक्सप्लेन केला असेल तर तो घ्यायचा नाही. आणि आता बहुतेक तसंच झालेलं आहे. आपल्या धर्माविषयी इतकं विचित्र सगळं लिहिलं जातं. साधं वटसावित्रीचं व्रत असेल ना, त्याच्याबद्दल सुद्धा काय वाटेल ते लिहिलेलं असतं व्हॉट्सॲपवरती. आणि काही अर्थ माहिती करून घेत नाहीत, काय नाहीत, आणि लिहिलेलं असतं. त्यामुळे आपण ते प्रमाण मानायचं नाही असं इथे सांगितलेलं आहे. अज्ञान दोष त्यामध्ये येऊ शकतो, म्हणून मुमुक्षु असतील त्यांनी वेदप्रामाण्य मानायचं, असंही त्यांनी 4-5 श्लोक त्याच्यासाठी खर्ची घातलेले आहेत. अशा प्रकारे ही राजराजेश्वरी देवी जी आहे तिने सांगितले श्रुतींच्या आज्ञा पालन कराव्यात आणि त्यामुळे मग माझी उपासना चांगली करता येते. आता या ठिकाणी हे जसं सांगितलं आहे तसं लक्ष्मीतंत्र हे एक आगम आहे, वैष्णव आगम. त्यामध्ये पण त्याने सांगितले वेदांच्या आज्ञा आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आता भगवद्गीतेमधल्या आज्ञा कोणत्या आहेत त्याचा अभ्यास झाला आहे का? भगवद्गीता वाचली जाते खूप, पण त्यामध्ये जे आज्ञार्थक सगळी क्रियापदं आहेत त्या भगवद्गीतेच्या आज्ञा आहेत. मनमना भव, मदयाजी, तिथे त्या ठिकाणी असं कर, न मे भक्त प्रणश्यती, माझा कधीही भक्त नाश पावणार नाही, असं जे असर्टिव्ह जे आहेत आणि जे आज्ञा सांगितल्यात की असं करा. वेदाने सांगितले मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायान मा प्रमदः, स्पष्ट सांगितले. स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदः, स्वाध्याय आणि प्रवचन याच्यामध्ये प्रमाद करू नाही. आता प्रमाद याचा अर्थ सुद्धा खूप खोल आहे. प्रमाद करू नये म्हणजे काय काय करावं हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे. पण दुर्दैवाने होतं काय, मी म्हटलं तसं नुसतं रिसायटेशनवर भर दिला जातो, त्यामधलं ज्ञान जे आहे ते ज्ञान तेवढ्या प्रमाणामध्ये ग्रहण केलं जात नाही. तेव्हा आज्ञा पाळा असं म्हटलेलं आहे. आता हे देवी पुढे सांगते की ही जी सृष्टी आहे ती सृष्टी परमात्म्याची उत्पत्ती आहे, ती मी परमात्मा स्वरूप आहे. म्हणून ज्या वेळेला तर भगवद्गीतेतले श्लोक उद्धृत केले, कारण सांगणारे व्यास महर्षीच आहेत. भगवद्गीता व्यासांनीच लिहिलेली आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भूधर म्हटलं. इथं भूधर म्हणजे ही हिमालयाला संबोधून, तिथे भारत म्हणले गीतेमध्ये कारण अर्जुनाला संबोधलंय, इथं हिमालयाला संबोधलंय. भूधर म्हणजे पर्वत, हिमालय. तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भूधर अभ्युत्थानमधर्मस्य तद आवेशात बिभर्म्या, त्या प्रकारे मी अवतार धारण करते. असं थोडंसं बदलून दिलं आहे. व्यासांचेच असल्यामुळे खूपसे एकसारखे श्लोक त्यांच्या ग्रंथामध्ये येतात. अनेक पुराणांमध्ये एकसारखे श्लोक आलेले आहेत, कारण लिहिले जरी भगवंतांनी सांगितले असले तरी लिखाण व्यासांचं आहे, त्यामुळे त्यांचे श्लोक येतात. तर हे ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते आणि त्यावेळेला धर्माचं अभ्युत्थान करण्यासाठी मी आवेशान म्हणले, तद आवेशान, त्याप्रमाणे जे मला अवतार घेणं आवश्यक आहे तसे अवतार मी घेते. म्हणजे माझं एकच रूप आहे असं नाही. कधी शाकंभरी म्हणून येईल, कधी भ्रामरी म्हणून येईल, कधी दुर्गा म्हणून येईल, कधी काली म्हणून येईल, कधी लक्ष्मी म्हणून येईल. जसं आवश्यक आहे ते रूप त्यावेळेला मी धारण करते. आणि मग
जे वेगवेगळे अवतार जे आहेत रामकृष्ण तेही मी घेतलेले आहेत. त्यामुळे मीच सगळं असल्यामुळे वेदांचं रक्षण करणारी पण मीच आहे आणि दैत्यसुद्धा मीच आहे असं ते म्हटले. आणि जे वेदोक्त धर्माचं अनुष्ठान करत नाहीत तर त्यांच्यासाठी मी नरकाची कल्पना दिलेली आहे. म्हणजे त्याला घाबरून तरी तुम्ही नीट वागावं अशी अपेक्षा आहे. आता नरक नाहीच म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही घाबरायचा, किंवा पुनर्जन्म नाहीच म्हटल्यानंतर करा काय ते, यावत जीवेत सुखम जीवेत, मग बाकी तुम्ही दुसऱ्यावर अन्याय केला तरी काही फरक पडत नाही असं जर वृत्ती असेल तर काही उपयोग नाही त्याचा. त्याला शास्त्र सांगून सुद्धा उपयोग नाही आहे. पण ते म्हणते की ज्याने त्याचं श्रवण केल्यानंतर सुद्धा भीती वाटावी असे नरकाचं कल्पना मी केली. तेव्हा जे जे कोणी अधर्माने वागतात किंवा जे धर्माविरुद्ध सगळं करायचा प्रयत्न करतात त्यांच्याबरोबर तुम्ही संभाषण पण करू नये, म्हणजे त्यांची संगत करू नये असं त्याने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक शंका उपस्थित केली, त्यांनीच स्वतःच शंका उपस्थित केली की श्रुतीस्मृतीच्या विरुद्ध जे आहे ते तामसी जर आहे तर मग ही आगम जे आहेत सगळे, आता आपण यंत्रपूजा करतो है ना, श्रीयंत्र आहे, दत्तयंत्र आहे, आपण वेगवेगळे आकार काढतो, स्वस्तिक काढतो, कमळ काढतो ना देवापुढे वेगवेगळे, तर हे सगळी यंत्र आहेत. तर हे यंत्र तंत्र कशासाठी निर्माण झाले मग, हे जर वेदांच्या विरुद्ध असतील आणि तामसे असतील, फक्त वैदिक पूजा जर बरोबर असेल तर मग आता आम्ही जी बाकीची पूजा करतो त्याचं काय. आपण मूर्ती घेतो, मूर्तीपूजा करतो, त्याच्यावर उपचार करतो, यंत्र काढतो, यंत्राची पूजा करतो, त्याचं काय आहे. तर ते इथं त्याने त्याचं उत्तर असं दिलं आहे की कर्माची जी विविधता आहे त्यामध्ये प्रवृत्तीला पण महत्त्व आहे. तुम्हाला काहीतरी प्रवृत्ती दिल्याशिवाय, तुम्हाला इन्स्पिरेशन दिल्याशिवाय तुमच्या हातून काम होणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हे तंत्रशास्त्र निर्माण केले की अमुक एक विधी करा, संतान प्राप्ती होईल, अमुक एक विधी करा, अर्थप्राप्ती होईल, अमुक एक विधी करा, तुम्हाला यश मिळेल, अडकलेली कामं, कोर्टाची कामं नीट होतील वगैरे वगैरे. हे सगळं तुम्हाला आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमचं लौकिक जीवन सुखी झाल्याशिवाय उपासनेकडे तुम्ही वळणार नाही. कारण रोजीरोटीमध्ये जर सगळा तुमचा वेळ गेला तर तुम्ही कधी देवाचा विचार करणार आहे, कधी मोक्षाचा विचार करणार आहे. त्यामुळे लौकिक जीवन सुखी असण्यासाठी ह्या पूजांचा उपयोग आहे असं अगदी स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे कोणी असं इथं लौकिक जीवन नाकारलं नाही. म्हणजे तुम्हाला घरदार, मुलं बाळं, घरचं सगळं व्यवस्थित असावं, रोगराई असू नये ना, आरोग्य असावं, हे सगळे आपल्या दैनंदिन जे आपल्या आयुष्यामध्ये आहे ते आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही उपासना करणारच नाही. कारण हे गमावण्यातच जर तुमचा सगळा वेळ गेला, आता हे दुखणी मागे लागली की इतके वाजता हे औषध घ्यायचं, इतके वाजता हे औषध घ्यायचं, हे खायचं, अमकं खायचं, सगळा दिवस त्यातच जातो. आपण बघतो ना, एखादा आपल्या घरात आजारी असेल तर सगळी शुश्रूषा करण्यामध्येच वेळ जातो की इतके वाजता पाणी दिलं पाहिजे, इतक्या वाजता अमुक दिलं पाहिजे, भाताची पेच केली पाहिजे, म्हणजे सगळा वेळ त्याच्यामध्ये गेला तर उपासना कधी करणार. म्हणून लौकिक जीवनसुद्धा सुखी असणं आवश्यक आहे. तेवढ्यासाठी ह्या तंत्रशास्त्रांचा निर्मिती झालेली आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे इथं. त्यामुळे कर्म ही करायची तीसुद्धा शास्त्रशुद्ध करा. आणि ह्या तंत्रशास्त्रामध्ये उपासना विधी आहे, मूर्तिमंदिर शास्त्र आहे, देवाचे सगळे उपचार काय आहेत ते आहेत. आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं की मंदिर हे केंद्रस्थानी समजून बाकीचे सगळे, मग त्या ठिकाणी वेदपाठशाळा आहे, नुसत्या पाठशाळा आहेत. त्यानंतर तुम्हाला चांदीची उपकरणं लागतात त्या ठिकाणी स्मिथ्स म्हणजे गोल्डस्मिथ म्हणा, हे सोनार वगैरे हे सगळे काम मिळतं तिथे. नंतर देवाला फुलं लागतात म्हणून बागा तयार होतात, देवाच्या दर्शनाला लोक येतात म्हणून धर्मशाळा बांधल्या जातात, है ना, पाणी लागतं त्यांना म्हणून विहिरी खोदल्या जातात.
म्हणजे हे सगळं कसं काम होतं, ते मंदिरमध्ये त्या मंदिराच्या उपासनेच्या संदर्भात ही सगळी डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, भूगोलामध्ये शिकवलं जातं हल्ली मुलांना, तर ते अर्बन डेव्हलपमेंट होण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे हे पण माहिती आहे लिहिणाऱ्याला, की आपण जे करतोय किंवा लिहितोय ते त्याच्या पाठीमागे सगळा सामाजिक भाग हा मोठा आहे. मग तिथे शिक्षक आलं, गुरुकुल म्हणजे विद्यार्थी आले, मग त्यांचं खाण्यापिण्याचं आलं, मग अन्नधान्य आलं, मग स्वयंपाक पाणी आलं. हे सगळं कसं ते डेव्हलप होतं बघा, ते तंत्रशास्त्राने मोठं काम केलेलं आहे. एवढी मोठी मोठी मंदिरं आपण दक्षिणेमध्ये वगैरे बघतो. केदारनाथासारखं मंदिर बघा, बद्रीनाथ बघा, कुठल्या कुठे मंदिरं बांधली गेलेली आहेत. पण हे त्या ते पण आवश्यक आहे असं इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे उपासना जी करायची आहे ती या पद्धतीने करायची आहे आपल्याला. आणि जे 5 देवतांचे 5 आगम जे लिहिलेले आहेत, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर, हे सगळ्या आगमामध्ये अशी व्यवस्था आहे. त्यामध्ये शांतिकर्म आहे, है ना, त्यामध्ये ही चारपूजा आहे, त्यामध्ये देवांचे सगळे अवतार आहेत, त्यांच्या मूर्तीशास्त्र आहे, मूर्ती कशा तयार करा, ब्रह्मदेवाची मूर्ती असेल तर कशी तयार करायची, विश्वकर्मा असेल तर कसं करायचं, इंद्र कसा दाखवायचा, हे सगळं शास्त्र, मोठं शास्त्र आहे, मूर्तीशास्त्र आहे. आणि मोठे ग्रंथ आहेत त्याच्यावर. आपल्याकडे वास्तुशास्त्राचे जवळजवळ 36 ग्रंथ आहेत. आणि खूप अभ्यास झाला आहे आपल्याकडे. सगळ्या शास्त्रांचा अभ्यास खूप झालेला आहे. दुर्दैवाने काही परतंत्र्यामुळे म्हणा कशामुळे तरी आपलं ज्ञान फार मागे पडले, पण ते करणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही आगमं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे ते तशी वेदविरुद्ध सगळे नाही आहेत, वेदानुसार सगळ्या आहेत उपासना. आणि जे अवैदिक आहेत म्हणजे जी वामाचारी आहेत ती तर त्यांनी नाकारलीच आहेत. म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा ते सगळं, गोरक्षनाथ शंकराचार्य यांनी ते सगळे नको म्हणून सांगितले, बंद केलेले आहेत त्यांनी. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की अमक्यालाच अधिकार आहे असं होत नाही. मंदिरामध्ये पूजा करताना सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे अगदी त्रैवर्णिकांना अधिकार आहे आणि इतरांना नाही असं कुठेही नाही लिहिलेलं. ते सगळ्यांना पूजेचा अधिकार आहे. आणि तो आगमांचं मोठं काम आहे. सामाजिक समरसता निर्माण करण्याचं काम आगमांनी केलेलं आहे. कोणीही मंदिरामध्ये यावं, पूजा करावी, कोणीही आपल्या घरी मूर्तीची स्थापना करून पूजा करावी, कुठेही बंधन नाही. सर्वे शाक्ताः ब्राह्मणाः म्हटलेलं आहे देवी भागवतामध्ये. सगळे पूजा करणाऱ्यांना ज्ञानाचा अधिकार आहे, सगळ्यांना पूजेचा अधिकार आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक दृष्टीने आगमांचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ताच सगळं निघालं आहे असं नाही आहे. पूर्वी पण आपले लोक सुधारणा करणारेच होते समाजामध्ये. म्हणून वेदांच्या नुसार धर्मानुष्ठान, ज्ञान वगैरे घ्यायचं. लोकांना, आपल्याला साधारण सगळ्यांना 4 प्रकारच्या इच्छा असतात. म्हणजे आपल्याकडे अनालिसिस जे केलं जातं आणि सिंथेसिस अशी आपली पद्धत आहे ऋषींची, एखादा गोष्ट आपल्याला समजून सांगण्याची. त्यामध्ये त्यांनी सगळ्या ज्या आपल्या इच्छा असतात त्या 4मध्ये आणलेल्या आहेत. दारेषणा म्हणजे चांगली पत्नी हवी, वित्तेषणा म्हणजे भरपूर पैसा हवा, पुत्रेषणा संतती चांगली असावी, आणि लोकेषणा लोकांमध्ये आपल्याला मान असावा. हे सगळ्या सर्वसामान्यांना एवढ्या 4 इच्छा असतात. त्यासाठी आपण बाकीचं सगळं करत असतो. तर ह्या सगळ्या इच्छा आपल्याला पुऱ्या करण्यासाठी आपल्याला ह्या उपासना पण उपयोगी पडतात. आणि शिवाय जे संन्यासी आहेत, जे ब्रह्मचारी आहेत, त्यांना गृहस्था हाच आधार आहे ना. 12 वाजल्यानंतर संन्यासी भिक्षा मागायला येतात, तर गृहस्थाश्रम नसेल तर त्यांना कोण भिक्षा देईल? पूर्वी ब्रह्मचारी वार लावून जेवायचे, त्यांना कोण जेवायला देईल? त्यामुळे गृहस्थ धर्म आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला घरदार, गुरंढोरं सगळी संपत्तीची आवश्यकता आहे. ते पण आपल्याला उपासनेमुळे मिळतं. त्यामुळे नित्य अनुष्ठान आपल्या पूजेचं वगैरे सगळं केलं पाहिजे. ज्ञानरूपी सूर्याने मी तुमचा अज्ञान अंधकार नाहीसा करते
असं त्याने ह्या वैदिक पूजा संपताना सांगितलेलं आहे. आता सगुण मूर्ती पूजा जी आहे, बघूया आपण, एक 5 मिनिटं चालेल ना? तर सगुण पूजेची सांगताना खूप सुंदर सांगितलंय की सगुण मूर्तीरूप पूजा आपल्याला हे समजा विश्वरूप पूजा नाही करता आली, यज्ञ दान तपकर्म जर सगळं आपल्याला जमलं नाही तर आपण सगुण पूजा करायची. मग सगुण पूजेचं विशिष्ट मूर्ती वगैरे घेऊन किंवा सूर्यमंडलामध्ये करा, चंद्रमंडलामध्ये करा, पाण्यामध्ये करा, बाणलिंग घ्या, यंत्र घ्या, हृदयकमळामध्ये घ्या. तुम्हाला प्रत्यक्ष मूर्ती समोर पाहिजे असंही नाही आहे. भागवतामध्ये पण हे सांगितले की तुम्ही 8 ठिकाणी पूजा करू शकता, पंचमहाभूतांची पूजा करू शकता, तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे बघून करू शकता. पण हे कसे असते की जरी आपण हे केलं तरी एक सुंदर मूर्ती आपल्या हृदयामध्ये तयार करायची आपणच उभी करून. ती कशी असावी तर सगुण करुणापूर्ण, आपल्यावरती दया करणारी, करुणा असणारी, तरुण असावी मूर्ती. म्हणजे म्हातारी देवाच्या मूर्ती कोणी करत नाही, देव नेहमी तरुणच असतं. नंतर सौंदर्ययुक्त, सगळे दागदागिने घातलेले, सगळे शस्त्रास्त्र घेतलेले, असे म्हणजे एक पॉवरफुल पण आपल्यावरती दया करणारे, आपल्यावरती कृपा करणारे अशी देवाची मूर्ती असावी. जे ते असं उग्र आहे आणि रागावलेली आहे वगैरे अशी मूर्ती नसावी. कालीमातेची गोष्ट वेगळी, तिचं कामच वेगळं आहे. पण आपल्याला पूजा करताना आपण सौम्य आणि तरीसुद्धा ती जिला शक्ती आहे सगळी अशी आपली खात्री असेल अशी, कारण शस्त्रास्त्र तिच्याजवळ दिलेत म्हणजे वाईट जे काही आहे त्याचा नाश करणारी अशी ती आहे. सर्व म्हणजे सत्वादी गुणयुक्त, करुणारसपूर्ण आणि अतिशय सुंदर अशी, सर्वांग सुंदर अशी मूर्ती घ्यावी. आणि म्हणजे आपले जे काही आर्त आहे, भक्ताचं जे काही गाऱ्हाणं आहे ते ऐकल्यानंतर ती कातर होती आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्या दुःखाने ती दुःखी होते, आपल्यावरती ती कृपा करते असं आहे. हातामध्ये पाश अंकुश, वर देणारं एक हात आहे, अभय देणारं एक हात आहे असं पाहिजे. अशा प्रकारे मूर्ती घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला जोपर्यंत मानसपूजेचा अधिकार येत नाही तोपर्यंत आपल्याला सगुण मूर्तीची पूजा करायला म्हणजे बाह्यपूजा करायला पाहिजे. आणि हे षोडशोपचार जे सगळे आपण पुरुष सूक्ताच्या 16 ऋचा म्हणतो किंवा स्त्री सूक्ताच्या म्हणतो तर त्याप्रमाणे. आणि हे कसं आहे, आपल्या घरातली एक व्यक्ती असं समजून, आदरणीय व्यक्ती आहे असं समजून देवाची ती पूजा आहे की आधी त्यांना बोलवायचं, बोलल्यानंतर बसायला आसन द्यायचं, आसन दिल्यानंतर पाय धुवायला पाणी द्यायचं, त्याच्यानंतर थोडासा फराळ द्यायचा, मग त्याचं स्नान आहे, मग स्नान झाल्यावर वस्त्र आहेत, त्याचे दागिने आहेत. म्हणजे असं एखादा आपल्या घरी मोठा माणूस आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करू, ज्या पद्धतीने त्यांची सेवा करू तशी ही सेवा आहे. हे षोडशोपचार म्हणजे काय बघा तुम्ही, आवाहन आहे, आसन आहे, अर्घ्य आहे, पाद्य आहे, है ना, फराळ आहे, मग अलंकार आहे, स्नान आहे, अलंकार आहे. स्नानसुद्धा कशाने, मध, साखर, दूध, दही यांनी स्नान आहे. म्हणजे आपल्याकडचं जे चांगलं आहे त्यांनी त्यांचं स्नान आहे. मग आपण चांगली वस्त्र देतो त्यांना, गंध वगैरे सुवासिक असं सगळं लावायला देतो. म्हणजे एकूण सुंदर असं त्यांना सजवतो आपण फुलांच्या माळा बिळा घालून. आणि मग त्याला नैवेद्य म्हणजे महाप्रसाद वगैरे देतो, मग आरती करतो, त्याच्यामध्ये स्तुती आहे. जे आपल्या घरात एक मोठी व्यक्ती आहे असं समजून आपण देवाचे सगळे जे उपचार आहेत ते मान. आणि मग त्याच्यापुढे नृत्य गायन, कारण थोडंसं एंटरटेन करायला पाहिजे पाहुण्याला अशा पद्धतीने. म्हणून थोडं आपण कसं नाटकाला घेऊन जातो, याला घेऊन जातो, तसं त्या पद्धतीने त्यांचं सगळं नृत्य गायन वगैरे सगळे उपचार त्याच्यामध्ये आहेत. हे आपण स्वतः हे सगळं करतो आहे. मग तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष मूर्तीवरती करा किंवा तुम्ही पाण्यामध्ये नारायण समजून, नारायण म्हणतात ना, पाणी म्हणजे नारायण आहे, तर तिथे करा, सूर्यमंडलामध्ये करा, कुठेही करा. आणि नंतर त्यामध्ये लय करायचं स्वतःचा, म्हणजे आपण त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. लय करायचं म्हणजे काय की मी आणि देव आता एकच आहोत, इतका वेळ मी वेगळं समजून पूजा केली
आता तसं नाही, ते माझ्यामध्ये, मी त्यांच्यामध्ये पूर्णतः समरस होऊन गेलेलो आहे, एकरूप झालेलो आहोत आणि मीच आता त्या स्वरूपामध्ये आहे. अशा प्रकारे त्याचा लय त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे मग त्यावेळेला काय होतं, आपण उपाधिरहित होतो. मग आपण एक पुरुष आहे, एक स्त्री आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, अमुक आहे, काही राहत नाही त्या ठिकाणी. देवाचं जे स्वरूप असेल ते आपलं स्वरूप होतं. असं एकत्व जे आहे, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, जसं ये हृदयचे ते हृदय घातले, त्याऐवजी आपण त्याच्यामध्ये एकरूप होऊन जायचं, आपण परमेश्वर स्वरूप होऊन जायचं. आणि पुढे असं सांगितले त्याने की तेच ध्यान आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आणि दिवसभर आपण आपलं काम करायचं. पण आता ते काम कोण करतं? हृदयस्थ परमेश्वर करतो, असं समजलं जातं. त्या ठिकाणी पूर्णतः निष्कामता येते. म्हणजे आता जे केलं आहे ते आपण जे खातो ते देवाला देव खातो आहे. त्यामुळे चांगलंच अपेयपान, अभक्ष्यभक्षण असलं काही होत नाही. आपण चांगलंच खातो, चांगलेच कपडे घालणार, चांगलंच वागणार, कारण अंतर्यामी जो देव आहे ते हे सगळं करतो आहे, असा भाव तुम्हाला दिवसभर ठेवता आला पाहिजे. ही सगुण पूजा आहे. विश्वरूपाची अवघडे ही सोपी आहे, पण हा भाव राहायला पाहिजे. देवाची पूजा झाली, उठून आपल्या आपल्या कामाला गेलेत असं नाही. देव मनामध्ये राहून आता पुढचं जे काही आपलं दिवसभराचं काम आहे ते सगळं देवाच्या तर्फे होणार. करून घेणारा तो आहे, शरीर माझं आहे, पण अंतर्यामी भगवंत. असं केलं तर निष्काम कर्म होईल. नुसतं निष्काम कर्म करा असं म्हणून, जसं मग वडील मुला सांगते, अभ्यासाला बस रे, जाता येतं सांगणार, बसतो का मुलगा अभ्यासाला? तसं आहे, निष्काम कर्म करा, निष्काम कर्म करा सगळेजण सांगतात, पण ते होईल कसं? असं केलं तर होतं. मग ते कर्म जे होतं ते भगवंत करतो, शेवटी त्यालाच अर्पण करून रात्री आपण झोपायचं. पुन्हा सकाळी उठलं की पूजा करून पुन्हा हे दिवसभराचं. असं ही खरी पूजा आहे, असं इथे त्यांनी सांगितलं. आणि मग हे एकदा तुमच्या अंतर्यामी ठसलं की मग तुम्ही संवित स्वरूप, म्हणजे संवित मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे तो, की संवित हे फक्त शुद्ध जाणीवेची स्थिती आहे. ज्याने तुम्हाला ज्ञान होतं ती स्थिती म्हणजे संवित स्वरूप. आपल्याला एखादी गोष्ट कळते की नाही, आणि आपल्याला कळतं की हे आपल्याला कळलं आहे किंवा आपल्याला कळलं नाही, हे दोन्ही कळतं की नाही आपल्याला, तर ते जिथं कळतं, ज्यामुळे कळतं, त्याला संवित म्हणतं. त्या स्थितीमध्ये माणूस राहतो आणि मग त्याला पुढे ध्यान करणं वगैरे सगळं सोपं जातं, कारण ही निर्विकल्प अवस्था त्याला प्राप्त होते. आणि भक्तियोगयुक्त झाल्या आपोआपच होतं हे निर्विकल्प झाल्यानंतर. असं ही बाह्य उपचार पूजा आहे. दोन्ही वैदिक आणि तरी तांत्रिक सांगितले नाही, तांत्रिक पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. तर ही वैदिक पूजा, बाह्य पूजा आणि अंतरपूजा, दोन्ही पूजा सांगितलं. इथे हा अध्याय संपतो. 10वा अध्याय तर एकदा केव्हा होईल तेव्हा, त्यावेळेला मात्र गीता संपते. तोपर्यंत किती दिवस जातील मध्ये मला माहीत नाही. कोणी नसतं त्यावेळेला मी येते द्यायला. त्यामुळे आता रेग्युलर नव्हतं, पूर्वी रेग्युलर असायचं, तर आता असंच केव्हा तरी येते, त्यावेळेला आपण पुढचा करूया. तोपर्यंत लक्षात ठेवा आज सांगितलेलं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरु